सिरसम येथील जलजीवन टाकी तात्काळ पूर्ण करा, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा। हिंगोली तालुक्यातील सिरसम हे मोठे बाजारपेठचे गाव असतानाही मागील 2-3 वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची टंचाई जाणवत असून नागरिकांना दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे। सिरसम येथे जल जीवन मिशन अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे काम गेल्या 2 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असून ते तात्काळ पूर्ण करावे, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। या मागणीसाठी सिरसम येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून यावेळी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य। मी भीमराव पठाडे, सिरसम बुजुर्ग येथील रहिवासी। आज जानेवारी महिन्यामध्ये जलजीवन मिशनचं काम बंद पडल्यामुळं आज आमच्या गावात जानेवारी महिन्यात पाण्याची टंचाई भीषण पडलेली आहे। आतापासून जुलै महिन्यापर्यंत आम्हाला पाण्याचा खूप मोठा प्रश्न भेडसावणार आहे। आतापासून पाणी नाही, पाण्यासाठी दिवसभर जर आम्ही इकडे तिकडे फिरलो तर आम्ही कामं काय करणार आहेत। आणि शासनानं एवढा जलस्वराज्य प्रकल्प राबवला, जलजीवन मिशन राबवलं। जलजीवन मिशन 3 वर्ष झाले काम चालू असून काम काय पूर्णत्वास जात नाही। ठेकेदार टाकीचं सेटअप उभा करतो आणि उतरवून घेऊन जातो। आज आमची पोझिशन अशी आहे की एका अंड्यासाठी आम्हाला 1 घंटा। सुनीता गजानन सूर्यवंशी, राहणार सिरसम। आमचा पाण्याचा प्रश्न आहे की आम्हाला पाणी आज जानेवारी महिन्यापासून गेलेला आहे। 5-6 महिने आम्ही कसे धकवायचे तर आम्हाला कामाचे पण आम्हाला काम पण नाही आणि पैसा पण नाही आमच्या गावामध्ये। आम्ही नेमकं काय करायचं? आम्हाला पाणी आवश्यक लागणारी वस्तू आहे, जी पाणीच नाही आतापासून, तर आम्ही काय करणार?